हक्कांचे वर्गीकरण. नैतिक आणि कायदेशीर अधिकारात हक्क विभागले जातात. नैतिक हक्क असे आहेत जे समाजाच्या नैतिक नियमांवर अवलंबून असतात. कायदेशीर हक्क असे आहेत जे राज्यांकडून मान्य केले जातात आणि अंमलात आणले जातात. कायदेशीर हक्क सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असे विभागलेले आहेत. आता या हक्कांना आपण सविस्तर रूपात पाहूया. सामाजिक हक्क. व्यक्तीला सांस्कृतिक जीवन जगण्यासाठी ज्या अधिकारांची आवश्यकता असते त्यांना सामाजिक हक्क असे म्हणतात. उदाहरणार्थ, जीवनाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कुटुंबाचा अधिकार आणि असे अनेक. राजकीय हक्क. प्रशासनाची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी नागरिकांना जे अधिकार दिले आहेत त्यांना राजकीय हक्क म्हणतात. उदाहरणार्थ, मतदानाचा अधिकार, निवडणूक लढविण्याचा अधिकार, टीका करण्याचा अधिकार आणि असे अनेक. आर्थिक हक्क. जे अधिकार व्यक्तीचे आर्थिक हित संरक्षित करतात त्यांना आर्थिक हक्क म्हणतात. उदाहरणार्थ, किमान वेतन मिळण्याचा अधिकार आणि समान कामासाठी समान वेतनाचा अधिकार. लोकशाही ही एक शासन संस्था आहे जी नागरिकांना जास्तीत जास्त हक्क निश्चित करते. नागरिकांना किती हक्क दिलेले आहेत यावर लोकशाहीचे यश आणि अपयश अवलंबून राहते. प्रत्येक व्यक्तीला निश्चित हक्क पाहिजे असतात ज्याची लोकसत्ताक राज्याने हमी दिलेली आहे, जसे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगणे, सद्गुणांचा विकास करणे, प्रतिष्ठा जपणे, विकास करण्यासाठी संधीची खात्री देणे आणि राजकीय प्रक्रियेत सहभाग घेणे. व्यक्तींचे हक्क राज्याची जुलमी प्रवृत्ती ताब्यात ठेवू शकते. हक्कांद्वारे स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय यासारख्या मूल्यांचे रक्षण करणे शक्य होते. मानव अधिकारांचा जाहीरनामा. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला. हा वैश्विक जाहीरनामा स्वीकारावा असे संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्व राज्यांना विनंती केली, ज्याचा हेतू सर्व मानवी सुधारणांच्या कल्याणासाठी मुलकी, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अधिकार निश्चित करणे हा आहे. या जाहीरनाम्यानुसार प्रत्येक मानव प्राणी जन्मतः स्वतंत्र आणि समान आहे. प्रत्येक मानवाला स्वातंत्र्याचा अधिकार, जीविताचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार तसेच स्पष्ट मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आणि व्यक्ती संरक्षणाचा अधिकार आहे. कोणालाही दुसऱ्यांच्या या मानवी अधिकारांचे अतिक्रमण किंवा उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. प्रत्येक राज्याच्या शासनाने मानव अधिकारांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे. प्रत्येक वर्षी मानव अधिकारांची जागरूकता वाढवण्यासाठी 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. आता नागरिकांच्या मूलभूत अधिकारांविषयी आणखी शिकूया. मूलभूत हक्क. आदर्श जीवन प्राप्त करण्यासाठी राज्यघटनेने नागरिकांसाठी जे अधिकार निश्चित केले आहेत त्यांना मूलभूत हक्क म्हणतात. भारतीय राज्यघटनेने त्यांच्या नागरिकांसाठी मूलभूत अधिकार निश्चित केले आहेत, जे राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात नमूद केलेले आहेत. ते खालीलप्रमाणे. 1. समानतेचा अधिकार. समानता ही लोकशाहीचा आधार आहे. भारतीय राज्यघटनेने त्यांच्या सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. समाजातील सामाजिक विषमता दूर करणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे हे या अधिकाराचे मुख्य उद्दिष्ट आहे. समानतेच्या अधिकारामुळे कायद्यासमोर सर्वांना समानतेची खात्री मिळते आणि प्रत्येकाला कायद्याचे समान संरक्षण मिळते. समतेच्या हक्कानुसार जात, लिंग, धर्म आणि स्थान इत्यादी कारणावरून भेद करता येणार नाही आणि सर्व कायद्यांपुढे सर्व समान आहेत.
तथापि समाजाच्या हितासाठी काही अपवादात्मक बाबींमध्ये शासन हा कायदा तारतम्याने वापरू शकते. उदाहरणार्थ, शासन उत्पन्न करात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सूट देऊ शकते. भारताचा प्रत्येक नागरिक धर्म, जात, लिंग आणि भाषा लक्षात न घेता सिनेमागृह, उपहारगृह, दुकाने, रस्ते आणि अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करू शकतो. परंतु प्रत्येक नागरिकाला त्याच्या किंवा तिच्या क्षमतेवर आणि योग्यतेवर सरकारी नोकरीत किंवा सार्वजनिक विभागात संधी दिली जाते. अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली आहे. या कायदेभंगाला कठोर शिक्षा आहे. भारतात ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश शासन रावसाहेब, राव बहादूर, दिवाण साहेब आणि खान बहादूर यासारख्या पदव्या व सवलती देण्याच्या प्रथा होत्या. यामुळे लोकांच्या मध्ये कृत्रिम तारतम्यता निर्माण होते. आज भारत सरकारने या पदव्या व हक्क नष्ट केले आहेत. तथापि व्यक्तींच्या सफलतेच्या गुणगौरवासाठी आणि दुसऱ्यांसाठी त्याची प्रेरणा बनवण्यासाठी भारत सरकार त्यांच्या नागरिकांना काही बक्षीस किंवा पदव्या देते. यापैकी काही भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, परमवीर चक्र आणि असे अनेक आहेत. यासारख्या पदवीधारकांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. आता आपल्याला समानतेचा अधिकार समजला आहे. आता आपण स्वातंत्र्याचा अधिकार पाहू. स्वातंत्र्याचा अधिकार. व्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य महत्वाचे आहे. परंतु स्वातंत्र्याचा अर्थ परवाना किंवा अनिर्बंध स्वातंत्र्य असा ध्वनित होत नाही. स्वातंत्र्याचा अधिकार वापरताना प्रत्येक व्यक्तीने शांतता, आज्ञा, सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय हित याचा विचार केला पाहिजे. यासाठी सरकारला काही निर्बंध लादण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने खालील अधिकार दिलेले आहेत. स्वातंत्र्याचे अधिकार खालीलप्रमाणे आहेत. 1. भाषण व विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य. 2. निशस्त्र व शांततापूर्वक एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. 3. संस्था आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. 4. भारताच्या कोणत्याही प्रदेशात मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. 5. भारताच्या कोणत्याही प्रदेशात वास्तव्य करणे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. 6. कोणताही व्यवसाय, उद्योग किंवा व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. या 6 अधिकारांबरोबर 2009 साली मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षणाचा अधिकार समाविष्ट केलेला आहे. शिक्षणाच्या अधिकारानुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. या अधिकारांना स्पष्ट अर्थ देण्यासाठी राज्यघटनेत सुद्धा काही तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ह्या तरतुदी व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देतात. पिळवणुकीविरुद्धचा अधिकार. प्राचीन काळापासून भारतात गुलामगिरी, वेठबिगारी आणि सक्तीची मजुरी, देवदासी प्रथा तसेच दुर्बल घटकांची पिळवणूक प्रचलित होती. प्राचीन भारतात गुलामगिरी, वेठबिगारी आणि सक्तीची मजुरी, देवदासी प्रथा तसेच दुर्बल घटकांची पिळवणूक प्रचलित असल्याचे दिसून येते. या वर्गातील लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला कमी प्रमाणात दिला जात होता. यासारख्या पिळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कायदा अंमलात आणला आणि समाजातील दुर्बल घटकांना पिळवणुकीविरुद्ध अधिकार दिला. त्याचप्रमाणे 14 वर्षाखालील मुलांना खाण, कारखाने आणि धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पिळवणुकीचा अधिकार यासारख्या दुर्बल घटकांना सन्मानाने जगण्याची खात्री देतो. गुलामगिरी, वेठबिगारी आणि देवदासी प्रथा तसेच दुर्बल घटकांची पिळवणूक सुद्धा समाजातून काढून टाकण्यास मदत करतो. देशाच्या विविध भागात राहणारे लोकांचे निरनिराळे सण आणि निरनिराळ्या संस्कृती सुद्धा आहेत. प्रत्येकाला त्यांच्या भाषेचे, धर्मशास्त्राचे आणि संस्कृतीचे जतन आणि पालन करण्याची इच्छा आहे.
या अधिकाराच्या मदतीने लोक त्यांची भाषा, संस्कृती आणि धर्मशास्त्राचे जतन व पालन करू शकतात. या कारणांसाठी नागरिकांना स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. या संस्थांना शासनाकडून इतर शासकीय मदत घेणाऱ्या संस्थेसारखी आर्थिक मदत देण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अल्पसंख्याकांना संरक्षण आणि सुरक्षितता देण्याची खात्री देतो. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. संविधानाने दिलेली अधिकारांची हमी पुरेशी नाही, तर या अधिकारांच्या संरक्षणाची हमी देण्याची तरतूद असायला पाहिजे, ज्याच्याशिवाय अधिकारांना त्यांच्याविषयीचा अर्थ राहत नाही. भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकारांचे सरकारकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली व अतिक्रमण झाले नाही पाहिजे. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार नागरिकांना मूलभूत अधिकारांचे पूर्ण संरक्षण देण्याची हमी देतो. या अधिकाराखाली नागरिक त्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. विनाकारण नागरिकांचे हक्क कमी करण्याच्या सरकारच्या कृतीचे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार संरक्षण करते व निर्बंध आणते. आता आपण नागरिकांचे विविध अधिकार पाहिले. आता मूलभूत कर्तव्यांकडे वळूया. मूलभूत कर्तव्य. समाजाचा घटक या नात्याने प्रत्येक व्यक्ती काही हक्क मिळवते. प्रत्येक व्यक्तीने त्याचे किंवा तिचे हक्क उपभोगत असताना तो किंवा ती इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण करणार नाही याची खात्री करावी. जर व्यक्तीने फक्त त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या अधिकाराचा विचार केला तर त्याचा इतरांच्या अधिकारांना धोका होऊ शकतो. म्हणून समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीने काही कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. हक्क आणि कर्तव्य दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. व्यक्तींना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी म्हणून भारतीय राज्यघटनेने पुढील मूलभूत कर्तव्यांचा अंतर्भाव केला आहे. 1. राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्हांचा आदर करणे. 2. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण व आदर करणे. 3. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांचे संरक्षण व आदर करणे. 4. राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्राच्या सेवेस सदैव सज्ज असणे. 5. धर्माचा आणि वर्गाचा अभाव असणाऱ्या व्यवस्थेवर आधारित वैश्विक बंधुत्वाची भावना निर्माण करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेआड येणाऱ्या चालीरीतींचा त्याग करणे. 6. आपल्या संमिश्र व बहुविध संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे. 7. प्राणीमात्रांवर दया दाखवणे तसेच नद्या, जंगले, वृक्ष, वन्यजीवन यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे. 8. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणा यांना प्रोत्साहन देणे. 9. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10. व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात श्रेष्ठत्व किंवा उच्च गुणवत्ता मिळवण्यासाठी परिश्रम करणे व देश प्रगतीपथावर नेणे. 11. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. समाजाच्या हितासाठी प्रत्येक व्यक्तीने कौटुंबिक हिंसाचाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा. असे आढळून येते की कौटुंबिक हिंसाचारात स्त्रिया सौम्य लक्ष आहेत. आज समाजात स्त्रीला कमी समजले जाते, त्यामुळे मुलींच्या लोकसंख्येचा ऱ्हास होत आहे. स्त्रीचा आदर करणे आणि त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. रस्त्यांवरून चालणे हा जरी अधिकार असला तरी वाहतुकीचे नियम व कायदे अनुसरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रहितासाठी आपण पेट्रोल, पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. आज अपुरी वीज ही मोठी अडचण आहे, त्यामुळे काही ठिकाणी सक्तीचे भारनियमन आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने घरी आणि सार्वजनिक ठिकाणी विजेच्या अनावश्यक वापरावर आवर व मर्यादा घातल्या पाहिजेत.
उदाहरणार्थ, जेव्हा शाळेमध्ये पंखे व विजेचे दिवे अनावश्यकपणे चालू असतात तेव्हा ते बंद करणे आपले कर्तव्य आहे.